नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपले इट्स बडी ब्रो या चॅनेलवरती. आज आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर शेड्यूल कास्ट म्हणजेच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असलेली भारत सरकार मॅट्रिक उत्तर शिष्यवृत्ती या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये विद्यार्थ्याची पात्रता, महत्त्वाच्या अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे आणि लाभाचे स्वरूप या गोष्टींचा समावेश आहे. तर वेळ न घालवता आपण सुरू करूया. सुरुवातीला प्रस्तावना पाहूयात. प्रस्तावना म्हणजे या योजनेचा मूळ हेतू काय आहे किंवा उद्देश काय. तर अनुसूचित जाती प्रवर्गातील मुला-मुलींना उच्च शिक्षण घेणे, त्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन उच्च विद्याविभूषित होणे हा उद्देश ठेवून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी भारत सरकारने मॅट्रिक उत्तर शिष्यवृत्ती योजना ही सन 1959-60 यापासून राबविण्यात सुरुवात केलेली आहे. नेक्स्ट, विद्यार्थ्याची पात्रतेचे निकष पाहूयात. त्यामध्ये सुरुवातीला बेसिक आहे, विद्यार्थी हा भारतीय असावा. दुसरं, विद्यार्थी हा अनुसूचित जाती प्रवर्गाचा किंवा नवबौद्ध असावा. तिसरा, विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी किंवा 2.5 लाख इतके असले तर तो विद्यार्थी या योजनेसाठी पात्र होतो. आणि चौथं म्हणजे विद्यार्थ्यांनी केंद्र शासनाने मान्य केलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा. मॅक्झिमम आता सर्वच अभ्यासक्रम केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे, त्यामुळे चौथी अट सर्वांसाठी फुलफिल होऊन जाते. हे होते मूलभूत पात्रता. आता पुढे म्हणजे अटी व शर्ती. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. हा पॉईंट व्यवस्थितरित्या समजून घ्या. पहिली अट काय, विद्यार्थ्याचा अभ्यासक्रमासाठी प्रवेश हा पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारे झालेला असावा. म्हणजे विद्यार्थी जर मॅनेजमेंट कोटा, स्पॉट ॲडमिशन किंवा NRI कोट्यामधून प्रवेश झाला असेल तर त्या विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती लागू नाही. सेकंड, विद्यार्थ्याची शैक्षणिक वर्षाची उपस्थिती कमीत कमी 75% असणे आवश्यक आहे. तिसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी कोणतीही वयोमर्यादेची अट शासनाने ठेवलेली नाही. आता ही पुढील स्लाइड अत्यंत महत्त्वाची आहे. यामधील जे 4 आणि 5 नंबरचा क्लॉज आहे तो व्यवस्थितरित्या ऐकून घ्या. चौथा क्लॉज काय सांगतो, व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करून बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने जर प्रवेश घेतला तर त्याला ही शिष्यवृत्ती मिळणार नाही. म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याने BEd केलं आणि BEd नंतर त्यानं MA जर ॲडमिशन घेतलं तर त्याला MAला शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. किंवा LLB करून MSc केलं तर त्याला शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. म्हणजे प्रोफेशनल कोर्स टू नॉन प्रोफेशनल कोर्स गेला तर शिष्यवृत्ती मिळणार नाही. त्याच अपोजिट म्हणजे 5 नंबरचा क्लॉज, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करून व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यास त्या विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती अनुज्ञेय होते. म्हणजे नॉन प्रोफेशनल करून जर प्रोफेशनलला गेला तर त्याला शिष्यवृत्तीही मिळते. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर BA करून BEd करणे किंवा BCom करून MBA करणे. ओके. नेक्स्ट 6 नंबरचा क्लॉज, एका विद्यार्थ्यास 2 व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती अनुज्ञेय होते. म्हणजे एक विद्यार्थी मॅक्झिमम 2 प्रोफेशनल कोर्ससाठी स्कॉलरशिप घेऊ शकतो. मग आता एखादा विद्यार्थी जर प्रोफेशनल कोर्सलाच ॲडमिशन घेतलेला असेल तर त्याचं डिग्री पण प्रोफेशनल कोर्स होतो आणि PG पण प्रोफेशनल कोर्स होतो. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर BEd MAd तसेच BTech MTech किंवा B फार्मसी M फार्मसी. म्हणजे एका विद्यार्थ्याला मॅक्झिमम 2 प्रोफेशनल कोर्ससाठी स्कॉलरशिप देय होते. आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता 7 नंबरची अट. ही 7 नंबरची अट अत्यंत महत्त्वाची आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना या अटीची माहिती नाही, त्यामुळे त्यांना स्कॉलरशिपचा लाभ अनुज्ञेय होत नाही. तर ती अट अशी आहे, विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज केलेला आहे तो अभ्यासक्रम त्याने पूर्ण करणे गरजेचे आहे. जर त्याने अभ्यासक्रम अर्धवट सोडला किंवा त्या अभ्यासक्रमाचा प्रवेश रद्द केला आणि दुसऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला तर त्याने ज्या दुसऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला त्या अभ्यासक्रमाला स्कॉलरशिप मिळणार नाही. किंवा एखाद्या विद्यार्थ्याने जर महाविद्यालय बदलले तरी देखील त्याला स्कॉलरशिप लागू होत नाही. म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याने BA फर्स्ट इयर केलं, परंतु समजा त्याला काही वैयक्तिक अडचणीमुळे त्याने BA कोर्स सोडून परत BComला ॲडमिशन घेतलं तर BA कोर्स अर्धवट सोडल्यामुळे त्याला BComला ॲडमिशन घेतल्यानंतर ही स्कॉलरशिप BCom कोर्ससाठी मिळणार नाही. अत्यंत महत्त्वाची अट आहे. ही अट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. ज्या अभ्यासक्रमाला आपण ॲडमिशन घेतो तो अभ्यासक्रम अर्धवट सोडायचा नाही. आता पुढे या योजनेसाठी आवश्यक असलेले कागदपत्रे. तर सुरुवातीला आपल्याला लागते महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा, त्यामध्ये ॲडमिशन रिसिप्ट किंवा बोनाफाईड. दुसरं, जर
प्रोफेशनल कोर्स असेल तर कॅप ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट म्हणजे ॲडमिशन मेरिट बेसिसवर झालेल्याचा पुरावा, कॅप राऊंडचा रिसिप्ट असते ती. तिसरं उत्पन्न प्रमाणपत्र. उत्पन्न प्रमाणपत्र वडिलांचं असावं. वडील जर हयात नसतील तर मृत्यू प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. आणि विद्यार्थिनीच्या केसमध्ये एखादी विद्यार्थिनी जर विवाहित असेल तर त्याच्या पतीचे उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे. वडिलांचे उत्पन्न प्रमाणपत्र चालणार नाही. नेक्स्ट चौथं जात प्रमाणपत्र. पाचवं रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल. सहावं मागील अभ्यासक्रमाची टी सी अपलोड करताना डुप्लिकेट टी-सी अलाउड नाही. मूळ टी-सी असणे आवश्यक आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याची टी-सी हरवली असेल तर त्याबाबतची FIRची कॉपी आणि वृत्तपत्रामध्ये दिलेली जाहिरात याची झेरॉक्स प्रत तिथे टी-सीच्या खाली अपलोड करणे गरजेचे आहे. सातवं डॉक्युमेंट म्हणजे मागील अभ्यासक्रमाचं मार्कशीट. आणि आठवं गॅप सर्टिफिकेट. गॅप सर्टिफिकेट ऑप्शनल आहे. जर विद्यार्थ्याचा गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट आपल्याला सादर करावं लागेल. आणि नववं म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन. याचा नमुना आपल्याला वेबसाईटवर मिळून जातो. फक्त प्रिंट काढून त्याच्यावर आपल्याला माहिती भरून साईन करून अपलोड करायची असते. तर हे 9 डॉक्युमेंट्स असतील तर आपण पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी अर्ज भरू शकतो. आता अर्ज भरल्यानंतर आपल्याला किती रक्कम मिळणार आहे तर ते म्हणजे लाभाचं स्वरूप. लाभाचं स्वरूप कसं सांगितलेलं आहे, जी शुल्क निर्धारण समिती आहे FRA म्हणजे फीस रेग्युलेटरी ऑथॉरिटी, त्यांनी जे निर्धारित केलेले आहे महाडीबीटी पोर्टलवर दर, त्या दरानुसार आपल्याला शिष्यवृत्ती लागू राहील. मग त्यामध्ये महाविद्यालयाची फीस आणि आपला निर्वाह भत्ता. दुसरं शिष्यवृत्ती निधीचे गुणोत्तर 60-40 म्हणजे केंद्राचा 60% वाटा आणि राज्य शासनाचा 40% वाटा असेल. आता केंद्र हिश्श्याची संपूर्ण रक्कम म्हणजे 60% जी रक्कम आहे ती थेट विद्यार्थ्याच्या आधार संलग्नित खात्यामध्ये जमा होते. ती रक्कम विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा झाल्यानंतर विद्यार्थ्याने त्याला अनुज्ञेय असणारा निर्वाह भत्ता सोडून बाकीची जी सर्व रक्कम आहे ती महाविद्यालयाला पुढील 7 दिवसाच्या आत जमा करणे अनिवार्य आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्याला वाटत असेल आपला निर्वाह भत्ता किती आणि तो कसा काढायचा, तर याबाबत आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. ते तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला निर्वाह भत्ता किती, कसा आणि त्याबाबतचं संपूर्ण कॅल्क्युलेशन कसं करायचं हे उदाहरणासह सांगितलेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकता. नेक्स्ट आता राहिलेला जो 40% राज्य शासनाचा हिस्सा आहे तो हिस्सा विद्यार्थ्याच्या आधार लिंक खात्यावर आणि कॉलेजच्या आधार लिंक खात्यावर जमा केला जातो. नेक्स्ट आपल्याला जे टोटल स्कॉलरशिप मिळणार आहे त्यातील आपला निर्वाह भत्ता हा किती हे शासनाने त्या अभ्यासक्रमाला निर्वाह भत्ता अलॉट करून दिलेला आहे. शासन निर्णय 7 जुलै 2023 नुसार शासनाने निर्वाह भत्त्याचे दर हे सुधारित दर सादर केलेले आहेत. तर आता हे जे निर्वाह भत्ता आहे यासाठी शासनाने 4 ग्रुप तयार केलेले आहेत, 4 गट तयार केलेले आहेत. प्रत्येक गटामध्ये ते अभ्यासक्रम टाकलेले आहेत. तर ते आपण बघूयात. सुरुवातीला गट 1 मध्ये हे इंजिनिअरिंग, मेडिकल, LLB, LLM असे प्रोफेशनल कोर्स जे उच्च प्रोफेशनल कोर्स आहेत ते यामध्ये त्यांनी टाकलेले आहेत. तर त्याचं डिस्ट्रीब्युशन करताना वार्षिक निर्वाह भत्ता जे विद्यार्थी वसतिगृहात राहतील त्यांना 13,500 आणि जे विद्यार्थी वसतिगृहात राहत नाहीत त्यांना 7,000 रुपये वार्षिक भत्ता दिला जातो. ग्रुप सेकंड म्हणजे गट 2 मध्ये बाकीचे प्रोफेशनल कोर्सेस त्यामध्ये आलं BEd, MEd, B फार्मसी, M फार्मसी किंवा नर्सिंगचे जे कोर्सेस आहेत ते ग्रुप 2 मध्ये येतात. त्यामध्ये जे वसतिगृहात विद्यार्थी राहतात त्याला 9,500 आणि जे वसतिगृहात राहत नाहीत त्याला 6,500. आता ग्रुप 3 मध्ये सर्व नॉन प्रोफेशनल कोर्सेस मग त्यामध्ये BA, BCom, BSc, MSc हे आले. यामध्ये जे वसतिगृहात राहतील त्यांना 6,000 रुपये वार्षिक भत्ता आणि जे वसतिगृहात राहत नाहीत त्यांना 3,000 रुपये वार्षिक भत्ता. आणि ग्रुप 4 मध्ये 10वी वरून जे कोर्सेस आहेत त्यात 11वी आलं, 12वी आलं, ITI आलं किंवा पॉलिटेक्निक आलं तर ते ग्रुप 4 मध्ये येतात. त्यामध्ये जे विद्यार्थी वसतिगृहात राहतात त्यांना 4,000 रुपये आणि जे विद्यार्थी वसतिगृहात राहत नाहीत त्यांना 2,500 रुपये असा निर्वाह भत्ता शासनाने अलॉट करून दिलेला आहे. जे विद्यार्थी दिव्यांग आहेत त्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वरचे जे निर्वाह भत्ते आहेत हे सर्व निर्वाह भत्ते ह्या निर्वाह भत्त्यामध्ये 10% प्लस करून त्यांना ते अनुज्ञेय केले जातात. म्हणजे जी काही रक्कम आहे त्यात प्लस 10% ॲड करून दिव्यांग लाभार्थ्याला निर्वाह भत्ता अलॉट केला जातो. ही सर्व माहिती आपल्याला माहीत झाल्यानंतर आपल्याला अर्ज करायचा आहे. तर तो अर्ज कुठे करायचा तर त्याची वेबसाईट आहे
mahadbt2.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतो. तर ही होती पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपची संपूर्ण माहिती. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि काही अडचणी असतील तर कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.